उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटणमध्ये आहेत. माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही सभा होणार आहे आणि या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मोदी सरकारने सांगितलं तुम्हाला काय लागतंय ते देतो, संसाधनं दिली, रॉ मटेरियल दिलं काळामध्ये. तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं प्रचार सभा घेताना आपण गेल्या काही काळात पाहिलेलं आहे. आजही त्यांची फलटणमध्ये सभा आहे. देवेंद्र फडणवीस आज नाईक निंबाळकर यांच्यासाठी शेवटच्या दिवशी सुद्धा प्रचार सभा घेत आहेत. नक्कीच महायुतीचे उमेदवार जे माढाचे आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ ही सभा फलटणमध्ये होते आणि फलटणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे त्या चौकामध्ये 4 वाजता ही सभा होणार आहे. खरं तर ही शेवटची या तिसऱ्या टप्प्यातील ही शेवटची सभा देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि त्यामुळं या सभेकडे खरं तर विशेष लक्ष दिलं जात आहे. कारण या सभेमध्ये नेमकं ते विरोधकांवर काय टीका करतात हे खरं तर पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचबरोबर खरं तर सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांनी सातारा असेल आणि माढा असेल ह्या 2 मतदारसंघावर चांगलं विशेष लक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण शेवटच्या टप्प्यातील 4 तारखेला म्हणजेच काल जवळजवळ साताऱ्यामध्ये 2 सभा देण्यात आल्या होत्या. पाटणमध्ये देखील त्यांनी सभा घेतली होती आणि त्याचबरोबर साताऱ्यात सुद्धा सभा घेतली होती. त्याचबरोबर माढा मतदारसंघात देखील आज त्यांच्या 2 सभा होत आहेत. पंढरपूरमध्ये देखील एक सभा होती आणि त्याचबरोबर फलटणमध्ये देखील सभा होतीये. त्यामुळे या सभेला महत्व आहे. एकंदरीत या सभांमधून देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने विरोधकांवर टीका करतायत हे पाहावं लागणार आहे.